राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून ज्यांचे पैसे अजून येण्याची वाट पाहत होते त्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी ब्रेकिंग आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,093 रुपये ते 1 लाखापेक्षा जास्त रक्कम आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। हा सगळा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट एका क्लिकवर शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकण्यात आला आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही खूपच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे। अतिवृष्टीसाठी तब्बल 14 ते 15 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे की ही मदत 3 टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे। आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा अशा पद्धतीने 3 दिवसात सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची आतुरता होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण गेल्या 20 दिवसांपासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होती। त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे खात्यात टाकता येत नव्हते। पीएम किसान योजनेचे थांबलेले हप्ते आणि अतिवृष्टीची मदत सगळं थांबवण्यात आलं होतं। आता आचारसंहिता संपली असून सरकारने लगेच हालचाली सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पोहोचले पाहिजेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कसलीही टेन्शन घ्यायची गरज नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपये मिळणार आहेत आणि त्यासोबत अतिवृष्टीची मदतही खात्यात येणार आहे। जर तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तर पैसे जमा झाल्याचा SMS लगेच येईल। सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार याची सगळेच वाट पाहत होते। आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टर 21,000 ते 25,000 रुपये मदत दिली जाणार आहे। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता 100% मिळणार आहे। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत, दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्ह्यांना आणि तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या 10 जिल्ह्यांना पैसे जमा होतील। हे पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट खात्यात टाकले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। कृषी विभागाने स्पष्ट सांगितले आहे की सरकार जेव्हा अधिकृत निर्णय घेते तेव्हाच GR काढला जातो आणि त्यानंतरच पैसे खात्यात जमा होतात। त्यामुळे फक्त अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या। आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात मिळणार आहेत। पण यासाठी काही कामे तुमच्याकडून करणे गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे। जर लिंक नसेल तर लगेच करून घ्या, नाहीतर पैसे अडकू शकतात। त्यासोबत कर्जमाफीची प्रक्रिया सुद्धा राज्यभर सुरू झाली आहे। पात्र शेतकऱ्यांची कागदपत्रे बँकेत जमा केली जात आहेत। 7/12, 8, फार्मर ID, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड यांचे झेरॉक्स काढून लवकरात लवकर बँकेत जमा करा। शेतकरी बांधवांनो, पुढे कोणकोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार याची संपूर्ण यादी आम्ही पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील। मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।